उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज आहे। अजित पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित करतील। अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत। तिकडची दृश्य आपण बघतो आहोत। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज आहे आणि त्या निमित्ताने अजित पवारांचा रायगड दौरा। अजित पवार या दरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अजय, अजित पवार यांचा आजचा हा रायगड दौरा कसं नियोजन एकूणच? गुरु अवघ्या 10 ते 15 मिनिटं आधी अजित पवार जे ते रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच इथले आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आज अजित पवार यांचा रायगड आणि चिपळूण दौरा असणार आहे। पहिल्या टप्प्यात ते रायगड दौऱ्यात असणार आहे। श्रीवर्धनमध्ये हा संपूर्ण दौरा असणार आहे। हरिहरेश्वर मंदिराकडे आता त्यांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे। या ठिकाणी मंदिरात अभिषेक सोहळा जो आहे तो अजित पवार यांच्या हस्ते पार पडेल। त्याच्यानंतर सोमगाई मंदिरात जे ते अजित पवार जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथून पुढे जो आहे तो आपण जर पाहिलं तर जनसन्मान यात्रेत प्रत्येक भागात गेल्यावर महिलांची एक सभा असते, तशीच एक सभा जी ती आता महिलांची होताना आपल्याला पाहायला मिळाली। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कोकण आणि पर्यटन याचं एक नातं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोकणातील पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांशी सुद्धा महिलांची या सभा झाल्यानंतर अजित पवार ते बोलताना पाहायला मिळतात। त्यामुळे या संपूर्ण आजच्या दौऱ्यात जर पाहिलं तर अजित पवार एकीकडे महिलांशी संवाद साधतील तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांशी सुद्धा संवाद साधताना पाहायला मिळतील। नुकताच ताफा जो आहे तो हरिहरेश्वर मंदिराच्या दिशेने पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळात अजित पवारांकडून जे हरिहरेश्वर मंदिर म्हणजे श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर मंदिरात जे तो अभिषेक सोहळा पार पडताना पाहायला मिळेल। आपण ही संपूर्ण ताफ्याची दृश्य जे ती पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत आणि आता काही वेळातच जो आहे तो संपूर्ण अभिषेक आणि पूजा अर्चना जे अजित पवार यांच्या ते श्रीवर्धन मधील एकंदरीत नामांकित असलेलं असं हे देऊळ आहे, मंदिर आहे जे हरिहरेश्वर मंदिर आणि त्या ठिकाणी अजित पवारांचा ताफा पोहोचलेला आहे। लोक जे ती स्वागताला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात जे ते आता संपूर्ण अजित पवारांचं स्वागत होताना पाहायला मिळतं। अजित पवार जे ते सुद्धा गाडीतून बरोबर जंगी स्वागत अजित पवार यांचं रायगडमध्ये झालेलं आहे। आज अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।